नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आर्या आता बाबांच्या हातात फाईल देते आणि त्यांना सांगू लागते की तुमच्या जीवा आणि नंदिनीचं बाळ माझ्या पोटात आहे. त्याच बाळाचे सोनोग्राफीचे हे रिपोर्ट्स आहेत. पण मात्र बाबांना काही फारसा आनंद होत नाही. इकडे काव्या आता तिच्या एक्झामसाठी आलेली असते, तर जीवा नंदिनी तिला सपोर्ट करण्यासाठी एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यानंतर सगळेच आता काव्याचा आत्मविश्वास कमी होऊ नये त्यामुळे तिला प्रोत्साहन देऊ लागतात. तर पार्थ काव्याला म्हणतो की आज मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण मला माहिती आहे माझ्या काव्याला कोणत्याही ऑल द बेस्टची गरज नाहीये. ती माझ्या मनात अगोदरच कलेक्टर झालीये. तर इकडे घरामध्ये रम्या आणि वसुंधराचं बोलणं सुरू असतं. रम्या म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे ती काव्या आता ज्या काही कॉन्फिडन्सने एक्झाम द्यायला गेली आहे ना, मी 100% तुला लिहून देते की ती एक्झाम मध्ये काहीही लिहून शकणार नाही, कारण तिला माहिती आहे की नंदिनीचं बाळ तिच्यामुळेच गेलेलं आहे आणि ते गिल्ट तिच्या मनामध्ये तसंच आहे. आणि असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.